आपलं चांगलंच होणार हा विचार सतत मनात ठेवायचा। यामुळे आपला आत्मविश्वास तर वाढतोच, पण येणारा प्रत्येक क्षण आनंदी होऊन जातो। किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करतात, कारण या जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात। एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात। मी तर म्हणन जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपलं कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होत असतं, जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो। कारण एखादी स्त्री जर का थोडं जरी फ्रीडम मध्ये जगायला लागली ना, लोकांना लयच प्रश्न पडायला लागतात बरं का। नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची। आणि काल व्हिडिओ टाकायला काही जमलंच नाही, कारण घरातली गणपतीच्या आधीची साफसफाई चालू होती ना, त्यामुळे एडिटिंगला काही वेळच मिळाला नाही। तर गणपतीच्या आधीची साफसफाई मी परवा थोडी केली आणि काल काही केली, तर 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असणार आहे आज। तर आम्ही सगळे चालत वरती आता आणि टेरेस धुवायचं काम चालू आहे, कारण पाऊस जरा उघडलाय ना, हे पहा सगळं उघडल्यासारखं झालंय जरा। तर फौजी साहेब म्हणले टेरेस आपण धुवून काढू आणि मग नाहीच पाऊस आला 2 दिवसात तर मग आपण टेरेसला डॅम प्रूफ मारून टाकू, म्हणजे वॉटरप्रूफ कलर असतो ना, तर तो मारून टाकू म्हणले। हे पहा धुवायचं काम चालू आहे। मला नका भिजू, मला भिजू नका। तरी पण आभाळ आले बरं का, दिवसभर नव्हतं पण आता आभाळ आले वरल्याकडून। आणि ही आपली फुलवारी, तर फुलं मी सगळं काढले सध्या, फक्त मोठाले 2-4च येतं, जे नवीन आलेले आहेत ना फुलं तेच ठेवलेत फक्त, बाकी सगळे तोडलेत आणि झाडाची कटिंग केली गुलाबाची जरा, म्हणजे नवीन त्याला फुलं येतील। आणि हे पहा राजू तर टेरेसवरती आपण चोपाळा बनवला, स्टोरूम बनवला, त्यासाठी लोखंड टाकलं होतं ना, आणि लोखंड टाकल्यानंतर पाऊस आला आणि पावसाने मग ते लोखंडाचं सगळं पाणी त्या टेरेसला लागल्या गेलं, असं पिवळसर लालसर पाणी, आणि ते डाग पडल्या गेले टेरेसला। त्यामुळं निरमा टाकून थोडं घासून काढलं ना, ते डाग पडलेले सगळं निघून जाईल म्हणलं, पण आम्ही घासून पाहिलं ना, ते डाग निघतच नव्हते, खूप असे जिद्दी डाग झाले होते। त्यामुळं म्हणलं एकदा धुवून काढू टेरेस, आणि 2 दिवसांनी सगळं व्यवस्थित सुकलं ना, मग ते भैया येतील कलरवाले आणि 2-3 हात कलरचे दिले की मग सगळे डाग पडलेले ते पण झाकून जाईल। तर आपल्या टेरेस गार्डनची चोपाळ्याची एक रील टाकली होती इंस्टाग्रामला, त्या इंस्टाग्राम रीलला पण एवढ्या ताईंच्या कमेंट होत्या, छाया तू टेरेसला कलर दे, म्हणजे सगळे डाग ते झाकल्या जातील आणि तुझं टेरेस गार्डन अजून छान दिसन। तर हे पावसा पाण्यामुळेच आम्ही थांबलो होतो, आता पाऊस उघडलाय जरा, तर 2 दिवसांनी आता कलर द्यायचं काम चालू करायचंय। पाऊस नाही आला तर, नाहीतर मग पाऊस पुन्हा आला तर मग ते पुन्हा थोडंसं पुढं ढकलल्या जाईल, कारण तो कलर द्यायचं म्हणलं ना, टेरेस एकदम असं कोरडं लागतं, ओल्या याच्यात कलर देता येत नाही, तो कलर व्यवस्थित बसल्या जात नाही। आणि एकदा कलर देऊन तो सुकला ना, मग त्याच्यावर कितीही पाणी पडलं, पाऊस झाला तरी पण मग आपल्या स्लॅबमध्ये ते पाणी मुरल्या जात नाही आणि स्लॅब आपला अजिबात लीक झाल्या जात नाही। तर फौजी साहेब म्हणले टेरेस गार्डन आपलं धुवायला खूप वेळ लागणार आहे, आदल्या दिवशी आपण टेरेसची साफसफाई करू आणि दुसऱ्या दिवशी मग घराची आणि बाहेरची पोरची त्याची सगळी साफसफाई करू म्हणले। 2 दिवसात सगळं करून टाकू, टेन्शन घेऊ नको, गणपतीच्या आधी मी तुला सगळी साफसफाई करू लागतो म्हणले। तर शनिवार रविवार मुलांना पण सुट्ट्या होत्या ना, राजूला पण सुट्टी होती, म्हणले सगळ्याकडून सगळे आपण काम करू आणि सगळं क्लीन करू घर म्हणले गणपतीच्या आधी। तर पावसाळ्यामध्ये लगातार पाऊस लागून राहिला ना, टेरेस पण असं थोडंसं शेवाळ्यासारखं होतं आणि काळपट असे डाग पडत आहेत बरं का। तर वॉटरप्रूफ कलर दिला ना एकदा टेरेसला, ते शेवाळ्यासारखं होत नाही, ते कलरवाले भैया बोलले, त्यामुळं म्हणलं कलरच देऊन घेऊ, एकदम छान होईन आपलं टेरेस गार्डन मग। आणि ताईंनो, जेव्हा जेव्हा मी टेरेसवरती येते आणि माझी नजर माझ्या चुलींच्यावर पडती ना, मला असं होतं मी कधी त्या चुलींच्यावर स्वयंपाक करन। संध्याकाळचं ते एकदम शांत वातावरण, वरती आकाश मोकळं, थंड हवा चालू, लाईटी लागलेल्या, लाईटीच्या उजाडामध्ये ते झाडं चमकतेत
आणि चुलीवर स्वयंपाक करायचा आणि वरती जेवण करायचं टेरेसवरती मोकळ्या हवेमध्ये ना, एवढं भारी वाटतं ना ताईंनो. त्यामुळं जसा पावसाळा संपन आणि थंडी सुरू होईल ना, तसं मी चुलीवर पुन्हा स्वयंपाक करायला सुरुवात करन. तर हे बाहेरची सफाई चालू झाली, अजून घरातली पण बाकी आहे. आणि कंपाऊंडच्या बाहेरची पण करायची ना आज. कंपाऊंडच्या बाहेरची पण साफसफाई करायची आज. गणपतीच्या आधी सगळी साफसफाई करून टाकू, है ना. आकाश चल बाबू, चल चप्पल घालून चल. ते बघ मामा लागला गवत काढायला. ते रात्री वरचं धुवून काढलं होतं, ते खाली सगळं राड आलं तर ते निघलं का व्यवस्थित? का घासावं लागन थोडं? नाही ना, आता पावसाळा संपायची वाट पाहायची का ते घासायचं? म्हणजे आता पाऊस येतच राहणार आहे, मग थोडं घासून काढावा. मी घासते ना, मी तुम्हाला थोडी सांगतेय. जुन्या मोबनी चोळलं असतं थोडस. ते बघ मामा गवत मारतोय. राजू इकडलं मारू आपण आधी. ते गबळ याचायचे थोडं वाऱ्याने आलेल्या पिशव्या आहेत ना, इथं गवतात गुतल्यात सगळ्या. तू माव इकडे डोकं फोडशील भाऊ. ते बघ त्याने कुऱ्हाड आणली. गेन डोक्यात लागून आडग तू. लागून नको घेऊ म्हणजे झालं. आकाश तू गवत नको मारू, ते गवाळी येत चल. ऐक ना, ते गवाळी जाळून द्यायला. सीताफळ लय आलेत गड्या इकडून, आपल्या घराच्या इकडून नाही का. हा ना, मोठाले सीताफळ झाले. ते म्हशी येऊन त्या खेटात येऊन तोडून टाकीत. ते बघ सर आले, सरांचं झालं धुवायचं. मी पण येचू लागते तुम्हाला गबाळ आता. बरं नाही म्हणलं नको येऊ. ह्या बाबळीलाच मोठ्याला व्हायला लागले होते आता, आहे ना. लय मोठ्याला झालं ते आवरत नाही मग येड्या बाबळी. लयच पीक त्यांना कुणी कुणा येतात. आता माग तोडल्या होत्या बर का, लगेच आल्या. पांढऱ्या जास्वंदीला लाल जास्वंदीला किती फुलं यायला लागले आता ना. हे पा, आपली पांढरी जास्वंदी लाल जास्वंदी किती भरली आता. चांदणीच्या झाडाला पण फुलं यायला लागलेत. आणि पारिजातक तोडलं होतं हे बघा, आता परत छान झालंय. हळूहळू लागन त्या काट्या. काटे घुसून नको देऊ, येड्या बाबळीचे काटे ते घुसले ना हातातले दुखत येत. हा एका जागा गोळा करून टाक म्हणजे जाळून देता येतं. ते बघ आपणच इकडे येतो ना, मग ते पायात घुसत येत. हे बघ इकून पण फांद्या आहेत थोड्या थोड्या. वाऱ्याने उडून आलेल्या पिशव्या असतात ना, आणि इथे गवतात अडकत आहेत ना. हे पा बारीक बारीक अशा काटे येतात. तर ताईंनो, आमच्या घरातले सगळे आहेत ना, असं बारीक मोठं सगळं जे हाताला येईन ते काम करू लागतात मला. त्यांना कोणत्याही कामाची लाज नाही वाटत. आणि आपल्याच घरातलं काम येते, कसली लाज नाही का. त्यामुळं त्यांना काहीच नाही वाटत, सगळं आवरू लागतात. आता सणसुद्धा आलाय ना, गणपती बसायच्या आधी म्हणलं हे बाहेरचं पण थोडंसं साफसफाई करावा. आणि घरातली तर करायचीच आहे, कारण हे घराच्या साईडला पण थोडंसं साफसफाई असली की छान वाटतं. कारण आपलं अंगणावरूनच घराची कळा समजते म्हणतात ना. तर
आपलं घरदार अंगण सगळं व्यवस्थित राहतं, पण घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पण एकदम स्वच्छ असायला हवा, तर छान वाटतं. नाही तर मग आपल्या घराच्या बाजूने एकदम राडा पडलाय आणि ते आपण आतमध्येच चांगलं ठेवायचं फक्त, ते पण चांगलं नाही वाटत. त्यामुळं आम्ही असं महिना 15 दिवस झाले ना बाहेरचा एरिया पण असा साफ करत असतो. आणि पावसाळ्यामध्ये कसं गवत वाढतं, काँग्रेस वाढतं ना, तर ते असं गवत मारलं ना जरा मग ते पण चांगलं वाटतं. तर सणासुदीच्या आधी म्हटलं बाहेरची पण साफसफाई करून घ्यावा एकदा. आणि गवत मारलेलं आकाश पण झाडून घेतो आता असं. तर ज्याच्या हाताला जे काम येईल ना ते काम ते करतात. ही गाडी मागे आता रोडचं गवत आहे ना आकाश झाडत होता. फौजी साहेब म्हणले तू चांगलं नाही झाडत, होय इकडं. त्याच्या हातातून त्यांनी खराटा घेतलाय आणि लागले झाडायला. तर असं आहे, कोणालाही कोणत्याही कामाची लाज वाटत नाही आमच्या घरामध्ये, असं आहे. तर आता हे बाहेरचं सगळं आवरलं, बाहेरची साफसफाई झाली ना, घरातली पण साफसफाई करायची आम्हाला, कारण गणपतीच्या आधीच साफसफाई सगळी झाली पाहिजे म्हणजे एका दिवसातच. कारण काल वर टेरेस आम्ही साफसफाई केली आणि आज खालचं बाहेरचं पोर्च, त्यानंतर घराच्या बाहेरचं घरातलं सगळं आवरून घ्यायचं आहे, कारण सगळे घरी येत ना. नाहीतर मग फौजी साहेब जातात ड्युटीवर, राजू जातो ड्युटीवर, त्यानंतर मुलं जातात कॉलेजला, मी घरी एकटी, मग एकटी काय काय करू. आज सगळ्यांना सुट्टी होती, घरी होते ना, चला म्हणले सगळ्याकडून सगळे आपण आवरून घेऊ. घर परिवारामध्ये सगळे जर असे राहिले ना तर घरात म्हणजे तू मी कधीच होणार नाही ताईंनो. आमच्या घरात तसंच आहे. मी एकटी लेडीज आहे, पण बाकी 4 मला एवढं समजून घेतात, एवढं जीव लावतात ना, तर हाताच्या फोडासारखं मला ते जीव लावतात. त्यामुळं आमच्या घरात सगळेच हॅपी राहतात, एकदम खुश राहतात सगळेच. आणि असं म्हणतात ज्या घरातली लेडीज एकदम हसरी सुखी आनंदी असेल ना त्या घरामध्ये साक्षात देवांचा वास असतो. आणि घरातली लेडीज सुखी असली, खुश असेल ना, तर बाकीचे पण खुश राहतात, कारण सगळं घर तिच्यावर डिपेंड असतं. ती खुश असेल ना तर घरातली सगळे कामं जिथल्या तिथं टाईमशीर झाले जातात आणि जिथल्या तिथं कामं झाले की मग बाकीचे घरातले पण खुश राहतात. त्यामुळं घरातल्या लेडीजला एकदम खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण माझ्या घरातले सगळे मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मी खुश राहते पण बरं का. मोटर बंद कर. आणि तुमच्या पायी हा हे मोटर बंद करा रे. चला झाली साफसफाई, आत बाहेरची झाली, आतली बाकी बर का अजून. आतली करणार. गणपतीचं डेकोरेशन करायचंय ना आपल्याला, त्याच्या आधी आतमधली साफसफाई झाली पाहिजे. आज सगळ्यांना सुट्ट्या आहेत, सगळं आवरून घ्या. येते ना, मला काय बाहेरच राहायचं काय तेव्हा. कुराड गळ्यात घालून तसंच उभं राहिलाय, आतमध्ये ठेवून दे स्टोर रूम मध्ये ती. चल चल, तू चहा पाजणार होता सगळ्यांना काय. हा औ काय हा एवढं साफसफाई काय एकट्याचं काम आहे काय. मग कोणाला सोडणार नाही. कोणी किती पण पळण्याचा प्रयत्न केला ना आकाश, हा रे आकाश, किती पण पळण्याचा प्रयत्न केला ना असं धरून आणणार की उभा करणार. काम नाही करेगा लेकिन भूकने तो मरेगा. सगळी साफसफाई झाल्याशिवाय सुट्टी नाही कोणाला. नाही सुट्टी नाही. चला घे लावून गेट. आता थोडस ब्रेक घ्या आणि लगेच आतमधल्या साफसफाई लागू आहे ना. आकाश चहा ठेव सगळ्यांना, मस्त चहा पाजायला. काय म्हणला. आता आकाशने सगळ्यांना चहा केला, आम्ही चहा पिलो, बसलो होतो 5 मिनिटं आणि लगेच आम्हाला घरातल्या साफसफाई लागायचं होतं. आणि संध्याकाळी आम्हाला गणपती डेकोरेशन पण करायचं होतं, कारण गणपतीला 2-3 दिवसच राहिले. आणि फौजी साहेब म्हणले मला परत सुट्टी मिळती नाही मिळत, ड्युटी लागल्यावर मग डेकोरेशन राहून जाईल. त्यामुळं आज संध्याकाळी सगळे घरी येत निवांत येतं, तर आपण डेकोरेशन करून घेऊ.
आता श्रावण महिना लागायच्या आधी ना मी सगळ्या घराची साफसफाई केली होती, पण महिनालाही होतं बरं का घराला साफसफाई करायला. तसं तर रोजचं डस्टिंग चालूच राहते, झाडू पोछा चालूच राहतो, पण असं महिना 2 महिन्यातून घराची साफसफाई झाली ना बरं वाटतं. आणि सणावाराच्या बहाण्याने कवाय ना घराची साफसफाई झाली जाते बरं का. आता नवरात्रामध्ये तर फार डीप क्लिनिंग करावं लागन, तेव्हा तर सगळंच काढावं लागतं, कपडे कंबळ हे ते सगळं. पण आता गणपतीच्या आधी म्हणलं वरवर ही डस्टिंग करून घ्यावा, किचन बेडरूम सगळं थोडं थोडं झटकून आपल्या जाळ्या काढल्या डस्टिंग केली की बरं वाटतं. तर सगळ्याकडून सगळे असे धुरले ना मग होऊन जातं, पण एकटीच्याने नाही एवढं शक्य होत बरं का. एकटीला म्हणजे घरातलं बाकीचं स्वयंपाक भांडे आमकं तमकं सगळं आवरून एक रूम मग काढायचं तेवढं होतं, पण बाकीचं मग नाही होत. पण असं साफसफाई करायचं म्हणलं सणासुदीचं ना मला घरातले सगळे आवरू लागतात बरं का. तेव्हा कुठं एवढं शक्य होतं. आता तुम्ही बघतातच माझ्या मुलांना, राजूला सगळ्यांना सवय लागली ना साफसफाईची. तर कोणाला काही सांगावं लागत नाही, ज्याच्या हाताला लागन ते असं पटपट कामं आवरून घ्यायचा प्रयत्न करतात आणि आवरतात पण. आकाश हे पा दरवाजा पुसतोय आता. घरामध्ये ना सारखंच झटकत राहू नये, सारखंच झाडू मारत राहू नये बरं का. पण महिना 2 महिन्यातून असं साफसफाई केली ना घराची छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. आणि ज्या घरामध्ये साफसफाई स्वच्छता असते ना त्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करते असं म्हणतात. तर मनाच्या तसल्लीसाठी का होईना आपण महिन्यातून 2 महिन्यातून असं साफसफाई केली पाहिजे घराची. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे बरं का ताईंनो, आपले जे मंदिरामधले देव असतात ना ते पण सारखेच उजळत बसायचे नाही बरं का. आपण रोज आंघोळ घालायची देवांना आणि एखाद दिवशी नाही घातली तरी पण चालती बरं का. मंदिरामध्ये देवांच्या गंगाजल असं फुलांनी शिंपडायचं फक्त, आणि कोरडी देवपूजा करायची तरी पण चालतं. पण रोजच दिवसाडा 2-3 दिवसाला असं देव उजळत बसायची नाही, घासत बसायची नाही, ते पण चांगलं नसतं. देवांच्यात तर ते देवत्व निघून जातं आणि मग तो दोष आपल्याला लागले जातो बरं का. त्यामुळं घरातले देव तरी आपण उजळत बसायचे नाही सारखेच. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या मंदिराची म्हणजे देवघराची साफसफाई करायची असेल, देव उजळायचे असतील ना तर शनिवारी करायचे. शनिवारचा दिवस हा साफसफाईचा, घरातली दळिद्री बाहेर काढायचा दिवस असतो बरं का. त्यामुळे आठवड्याचा साफसफाईचा दिवस हा शनिवारचा ठेवायचा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे शनिवारी लोखंड कधीच खरेदी करायचं नाही, कारण लोखंड हे शनिदेवाशी संबंधित असतं त्यामुळं. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.